आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि गणरायांना वंदन करू। ढोल ताशाचा आवाज हा फक्त एक नाद नसतो, तर तो प्रत्येक वादकाच्या हृदयातील भावना, समर्पण आणि संस्कृतीप्रती असलेल्या प्रेमाची अभिव्यक्ती असते। वादक इमोशन हा लघुचित्रपट प्रत्येक त्या वादकाची कथा मांडतो, जो आपल्या दैनंदिन आयुष्यातील संघर्ष, जबाबदाऱ्या आणि आव्हाने सांभाळत असताना देखील ढोल ताशाच्या तालाशी आपले नाते जपतो। वाद्य हे त्याच्यासाठी केवळ एक साधन नसून त्याची ओळख, अभिमान आणि भावना असते। या लघुचित्रपटातून वादकांच्या मनातील न बोलल्या गेलेल्या भावना, मैत्री, संघभावना, मेहनत आणि संस्कृतीबद्दलची निष्ठा प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। कारण वादन हा आमचा छंद नाही, ती आमची भावना आहे। झाला का रे ढोल पॅक? कुठे अशी मारते? काय करते प्राची हे? दादा माझा झालाय। थांब जरा अथर्व, हे काय आहे? हे अशी रशी टाकतात का? तीन तीनची मग अशी उड पलीकडनं मार ना। अरे दादा माझा झालाय। हा बघू। बघ हे ढोल पॅक झालंय तुझं? हो सगळं चेक केलं का? हो नक्की का? हो हे काय आहे? फाटलंय। मग हा ढोल पॅक म्हणतात काय याला? माहित नाही कसं फाट लक्ष कुठे होतं तुझं? पॅक करत होतो। मग ठीक आहे, हे सोड। हा पहिला हात वाजून दाखव। पहिला? आता नवीन ऍडमिशन आहे ना तुझं? हो. पहिला हात वाजून दाखव मला। पहिलंच ना? पहिला हात हा पहिला हात दे। हो परत वाजव एकदा। पहिला हात पहिला हात। एकदा सांगतो। हो दे इकडं। पहिला हात धीन धीन ताक, धीन धीन ताक। आता वाजून दाखव। बाळ धीन धीन ताक। आता असं टाकते दे। घे। अरे अथर्व, असं नाही करायचं। धीन धीन ताक कर। हे घे अथर्व, पाणी पी। सर जे बोलले आपल्या चांगल्यासाठीच बोलले। प्रॅक्टिस संपलं की बघ ना, आपण एकमेकांचे सगळे भाऊच आहोत ना। मला समजत नाही रे मयूर, एवढी काय काळजी आणि एवढा काय आदर? बाकीच्या ग्रुप मध्ये बघ नुसती भांडणच असतात। काय झालं अथर्व? काय झालं असणार, रोजच आहे, जाऊ दे। अरे अथर्व, आपल्या सोबत फक्त एक ग्रुप नाही, आपली एक फॅमिली आहे। तुला माहितीये, जेव्हा मी आणि प्राची ढोल वाजवून उभं राहतो आणि चुका सर्वांकडनंच होत असतात, तुझ्याकडनं झाली असं नाहीये। आता पुढे निधानात ठेव गोष्ट। काय ते थांबितेच? किती वाजलेत? पुढे वाजत तू इतके वेळ? आई, दादांनी गणपती मिरवणुकीची नवीन लय बसवलीये। कसं दाखवू का? धिन टाक धिन धिन टाक। तुझी लय वगैरे कुठं असतो इतके वेळ? आ किती वाजले तुला कळतंय का? किती वाजलेत ते? 10-20 झाले। मग ही वेळ आहे का घरी यायची? कळतं का तुला काही? दिवसभर बाप राब राब राबतो, इथं मला घरातलं सगळे काम करावे लागतात। आई कष्ट करते, बाप कष्ट करतो, तुला कळतं का काही? करिअर आहे हे, किती दिवस चालणार आहे तुझं? किती दिवस चालणार आहे हे सगळं? कळतं का तुला काहीतरी? हे उद्यापासून सगळं बंद। बसा बसायला। अथर्व लवकर घरी ये, बाबांचा ऍक्सिडेंट झालाय। आम्ही आत्ताच त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलोय। आता आले तर पटकन ये, तू जिथं असेल तिथून लवकर ये, पटकन ये। काय सांगतेस? आलो आलो, लगेच आलो। काय झालं बाबा? बाबा काय झालं? आता कशाला आलायस तू? जा पटकन, राहू दे, माझं मी करते। जा, तुला पथक महत्वाचं आहे। तू स्वयंपाकाचं बघ जा, मी ठेव सोडतो बाबांना। घेऊन जा आता व्यवस्थित। बसा। बाबा तुम्ही थोडा आराम करा, मी आता आईला मदत करतो जाऊन।
काय करतोय अथर्व? काय नाही झोपलो. बस बाबा कुठेच? बाबा ते बाबांना भेटायचं होतं. हाय बोलत होते. बाबा पथकातले सगळेजण तुम्हाला भेटायला आलेत. या ना सर. या इथं. काय म्हणता? काय झालं एकदम अचानक? पाय वगैरे काल रात्री? अथर्व किती वेळात आला घरी? उशीर लागला घरी यायला. अथर्वनी काल ऍक्सिडेंट झाला हे समजलं, त्यानंतर काही गोष्टी अशा अनपेक्षित झाल्या. अथर्वनी सांगितलं की दादा घरी असं असं झालंय, निघाला पथकावरनं. पण येताना जरा 2 गोष्टी घडल्या त्यासोबत. त्या गोष्टींमध्ये हा कार्तिक आपल्या पथकात वगैरे नसतो, तर हा आपल्या पथकाच्या इथनं दररोज शाळेतनं घरी जाताना पथकाकडे बघता बघता हे वादन सगळं चाललेलं असतं, सगळं छान मस्तपैकी बघत बघत घरी चाललेला असतो. काल त्याला येताना काहीतरी एक गाडी डॅश मारून गेली आणि त्या सगळ्या ह्या गोष्टीमध्ये तो जरासा घरी जायलाच जरासा विसरला. त्याच टायमिंग मध्ये अथर्वनी फोन केलेला, मला सांगितलेलं की निघालाय म्हणून. त्या टायमिंग मध्ये अथर्वने याला घर वगैरे विचारून याला घरी सोडलं. आणि हा सगळा झाल्यानंतर हा घरी आला. जे आई वडील पथकावरती आले त्यांनी सांगितलं की दादा हा असा हरवला आणि खूप वेळ झाला शोधत होतो याला, आणि तुमच्या पथकातल्या त्या एका दादानी येऊन ह्याला घरी सोडलं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये घरामध्ये आता एवढा सगळा म्हणजे वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय. वडिलांचा ऍक्सिडेंट झाला त्यानंतरही त्यांनी ह्या मुलाला घरी सोडलं. त्याचे आई वडील आले आमच्याकडे. जसा हा पथकामध्ये आधी आला त्या टायमीला असाच निष्काळजीपणा होता, काही याच्यासोबत घेणं देणं नव्हतं. पण आता जरासा मुलगा जरासा असा मॅच्युअर झालाय तुमचा, त्यामुळे कालही आला. तर आता काही गोष्टीची मी त्याची भावना समजू शकतो. काल वादन होतं, वादन त्याकडनं झालं नाहीये, त्यामुळे जरा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एक जरासा झोन असतो घरच्यांचा की वादक म्हणून आम्हाला जरा गरज आहे पथकामध्ये जाण्याची, आणि आम्हाला तो जो टाइम आहे हा आमचा टाइम जरासा देण्याची, जरा फॅमिली सपोर्ट जरासा लागेल. तर जरासा तुमच्याकडनंही तो फॅमिली सपोर्ट त्याला द्यावा. बाकी तुमची काळजी घ्या. काय वाटलं तर सांगा. आहेत ही सगळी मुलं येतील. चला. येस, चला अथर्व. काय बाळा, काय नाव आहे तुझं? कार्तिक. काय झालं होतं काल? काल मी हरवलेलो, मला त्या दादा हेल्प केलेली घरी सोडण्यात. बर बर. कुठल्या दादानी केलेली? अथर्व दादा. बर ठीक आहे. आता बरं ना? हा. बरोबर गेला ना? ठीक आहे, शाबाश. देवा, माझं चुकलंच. लेकरू आपलं चांगल्या पथकात जात आहे, चांगलं काम करते, उगीच त्याला मी जाऊ दिलं नाही. जाऊ दे, आता पाठवावं. ठीक आहे. चला येतो आम्ही आता. बाबांना भेटलो त्याच्या. चला निघायचं. चला. सर, मला एक बोलायचं होतं. दादा हा ठीक आहे या तुम्ही. बोला ना. अथर्व तू ये. सर, मला असं वाटत होतं की अथर्व उगीच कुठे जातोय, काय करतोय, रात्री उशिरापर्यंत येत होता. पण आता हे सगळं यांनी केलेलं सामाजिक कार्य वगैरे बघून मला चांगलं वाटतंय. आपल्या पथकाचं एवढं छान सगळं काम आहे. हा मला वादनाची वगैरे याला आवड आधीपासूनच आहे, पण त्याला तुम्ही तुमच्यासारखे चांगले गुरु मिळाल तर मला अजून बरं वाटतंय. याच्यासोबतच मी अजून याच्या मित्रांना पण इन्स्पायर करेन की पथकात जायला. वादक म्हणून तो ज्या टायमिंगला पथकात आला ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आमचं म्हणजे पथक म्हणून असं नाही, पण एक वादक म्हणून जे पूर्ण समाजामध्ये काम करतात. तर आम्ही वादक घडवतो म्हणजे फक्त वादण्यासाठी नाही, सामाजिक सेवेमधनं घडवतो, स्वतःच्या एज्युकेशनमधनं घडवतो. ह्याच्यातलेच काही जण असे आहेत की स्वतःच्या आईवडिलांना स्वतः सांभाळतात. आणि आत्ताची ही पिढी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, या सगळ्या वेळेमध्ये आई वडिलांचा विचार जास्त करत नाही. त्यामध्ये आपला मुलगा करतोय. तर माझं फक्त एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला, जसे
बाकीचे पॅरेंट्स आहेत ते सपोर्ट करतात तसं तुम्ही त्याला सपोर्ट करा. नक्की नक्की. तुमच्याकडे एवढे चांगले संस्कार मिळतात आहेत तर नक्कीच. बहुतेक मीच थोडी चुकीची होते, मला रात्री उशिरा येणं वगैरे बरं नाही वाटत होतं, पण बाळ आपलं चांगलं काम करतंय म्हणल्यावर काहीच हरकत नाही. नक्की नक्कीच नक्की जा. थँक्यू. चला. नमस्कार, जय शिवराय, जय गणेश. सुभेदार पथकाकडनं सादर करण्यात आलेला वादक इमोशन हा लघुचित्रपट कोणत्याही एका पथकाचा नसून प्रत्येक वादकाच्या भावना, संघर्ष आणि समर्पणाची कहाणी आहे. दररोजच्या कामातून वेळ काढून स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडत गणरायांच्या सेवेसाठी स्वतःला तयार करणारा हा प्रत्येक वादक हा खरा सेवक आहे. वादन ही केवळ कला नाही, तर ती भक्ती, संस्कार आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान आहे. लोकांना फक्त ढोलताशांचा आवाज ऐकू येतो, पण त्यामागचा घाम, मेहनत, त्याग आणि जिद्द फार कमी जणांना दिसते. हा लघुचित्रपट प्रत्येक त्या वादकाला समर्पित आहे, जो कोणत्याही अपेक्षेशिवाय केवळ गणरायांच्या सेवेसाठी झटतो. कारण वादन हा आमचा छंद नाही, ती आमची ओळख, आमचा अभिमान आणि आमची भावना आहे. धन्यवाद. नमस्कार, मी विशाल दिलीप मानकर, अध्यक्ष ढोलताशा महासंघ पिंपरी चिंचवड शहर. गणेशोत्सव जवळ आला की शहराच्या गल्लीबोळातून ढोलताशाचा आवाज सुरू होतो. ढोलताशापासून वंचित राहिला तो वादक कसला. गणेशोत्सव आणि ढोलताशा पथक हे एक समीकरणच झालेलं आहे. ढोलताशा वादन हे खऱ्या अर्थाने रक्तातील सळसळता उत्साह आणि आतंग मेहनतीचा संगम आहे. अनेक शारीरिक क्लेश आणि समस्या बाजूला सारून केवळ बाप्पा आणि संस्कृती या दोन शब्दावरती वादक आपले सर्वस्व पणाला लावून मिरवणुकीमध्ये घाम घालतात.